चिमुकलं जग सीझन 2 भाग 10. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना शार्वी अगदी शांत शांत होती. तिचे डोळे सुजलेले दिसत होते. तिचा असा कोमेजलेला चेहरा पाहून विश्वराजांनाच कसं तरी झालं. त्यांनी विचारलं, शार्वी, आज सकाळी मेडिटेशनला आली नाहीस तू? माझ्या मेडिटेशन पार्टनरला मी खूप खूप मिस केला आज. आणि हे काय, डोळे रडून रडून सुजले आहेत की काय? असे लाल का वाटतात? अजूनही रागावली आहेस तू माझ्यावर? त्यांनी विचारलं. नाही बाबा, तसं काही नाही. तुमच्यावर मी का रागवेन? काल माझीच चूक होती. मला वाटायचं की आपण सगळं काही मॅनेज करू शकतो, पण त्यामागे किती लोक आपल्याला मदत करत असतात. प्रसंगी त्यांना त्रास होऊ नये म्हणून आपल्या प्रेमापोटी ते कधीच ती गोष्ट आपल्याला सांगत नाहीत. हे मात्र कळत नव्हतं मला. काल ते कळलं. आनंदी वहिनी, आई, गिरीश, शिरीष दादा, अगदी तुम्हीसुद्धा सगळेजण माझ्यासाठी उभे राहिलात. शिरीष दादासुद्धा आमच्यासोबत रात्रभर जागले होते. पण तरीही काम पूर्ण व्हायला बराच उशीर झाला. झोपायला जवळजवळ 2:30-3 वाजले, म्हणून लवकर उठू नाही शकले. पण उद्यापासून येईन मी मेडिटेशनला तुमच्यासोबत, शार्वी म्हणाली. बरं बरं, आज ऑफिसमधून आल्यावर झोप पूर्ण करून घे तुझी. आजच्या जेवणाचं शिरीष आणि गिरीश पाहतील. त्या ऐकताच गिरीश वैतागला. बाबा, तिच्या आरामाशी माझा काय संबंध? तुम्ही मला का शिक्षा देताय? गिरीशने विचारलं. जेवणाशी तरी तुझा संबंध आहे ना? अरे, छोट्या छोट्या गोष्टींमधूनच बायकांचं मन सांभाळायचं असतं. कसं रे कळत नाही तुम्हाला? कधी काही प्रॉब्लेम असेल तर प्रत्येक वेळेस शिरीष जेवणाचं पाहतो. आता तूही थोडं शिकून घ्यायला हवं. तेव्हा आज तू शिरीषच्या हाताखाली काम कर. आनंदी, शार्वी आणि नूतन तिघीही आराम करतील. त्या दोघांचा कडवट झालेला चेहरा पाहून नूतनताई, शार्वी आणि आनंदीला मात्र हसू येत होतं. रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर विश्वराज सोफ्यावर आरामात बसून मोबाईलवर काहीतरी काम करत होते. पण त्यांचं ते परमसुख गिरीशला पाहवलं नाही. आळोखे पिळोखे देत तो त्यांच्या बाजूला जाऊन बसला. त्यांचं तर त्याच्याकडे लक्षही नव्हतं. हळूच मग तो त्यांच्या मांडीवर जाऊन झोपला. बाबा, ओ बाबा, काय करताय? त्याने विचारलं. काही नाही. मोबाईल पाहताय ना? त्याने विचारलं. दिसतंय ना, मग कशाला विचारतोस? विश्वराज जरा रागानेच म्हणाले. मला बोलायचंय तुमच्याशी, तो म्हणाला. पण मला बोलायचं नाही तुझ्याशी गिरीश, विश्वराज म्हणाले. का? माझ्यापेक्षा मोबाईल महत्त्वाचा आहे तुम्हाला? त्यानेही रागाने विचारलं. हो आहे, ते म्हणाले. असं काय करताय बाबा? मला महत्त्वाचं काहीतरी विचारायचं आहे तुम्हाला, तो म्हणाला. विचार, पण मी उत्तर देईनच अशी अपेक्षा मात्र ठेवू नकोस, ते म्हणाले. हे बरोबर नाही बाबा. आम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार मग? गिरीशने विचारलं. बरं, विचार, काय विचारायचं? फक्त नटनट्यांबद्दल काहीच विचारायचं नाही हा, पहिलंच सांगतो. मागे घडलेल्या नूतन प्रसंगाने विश्वराज चांगलेच धास्तावले होते. पण मग नेमका तोच विषय गिरीशला चिडवण्यासाठी मिळाला. बाबा, मला एक सांगा, एवढं मोबाईलमध्ये तुम्ही महत्त्वाचं काय पाहताय? नूतनचा फोटो? पुन्हा नूतनचं नाव घेतल्यावर विश्वराज भडकले आणि रागाने त्याच्याकडे पाहिलं. हे विचारायला बसलास तू इथे? गिरीश, मी तुला आत्ताच काहीतरी सांगितलं. आगाऊपणा नको आहे मला. अहो, आगाऊपणा काय त्यात बाबा? मी न्यूटनबद्दल बोलतोय. न्यूटनचा फोटो पाहताय का असं विचारलं मी. तो शास्त्रज्ञ न्यूटन हो, ज्यांनी का गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता तो. आता मान्य आहे, तो तुमच्या एवढा हुशार नसेलही कदाचित, पण त्याच्याशी सुद्धा तुमचं वैर. मी त्या न्यूटनचंच नाव घेतलं होतं बाबा. तुम्ही काही वेगळं ऐकलत का? तुम्ही काय ऐकलत? गिरीश म्हणाला. काही नाही, तू तुझा प्रश्न विचार आणि निघ इथून, विश्वराज जरा रागानेच म्हणाले. तेवढ्यात शिरीष म्हणाला. नाही बाबा, खोटं बोलतोय तो, धादांत खोटं. तो न्यूटन नाही, नूतनच म्हणाला होता. मी स्वतःच्या कानाने ऐकलं ना. विश्वराजांनी मग त्याच्याकडे सुद्धा रागाने पाहिलं. मग तो गप्प झाला. बरं, ते सगळं जाऊ देत बाबा. मी माझा प्रश्न विचारतो. आता माझ्याकडे लक्ष द्या हां. प्रश्न खूप खूप महत्त्वाचा आहे माझा. त्यांचा मोबाईल बाजूला करत गिरीश म्हणाला. बाबा, मी नवीन गाडी घेऊ का? नको. माझ्या एवढ्या महत्त्वाच्या दीर्घ उत्तरी प्रश्नाला नको असं एका शब्दात कसं काय उत्तर देऊ शकता तुम्ही बाबा? म्हणजे आमच्या प्रश्नाला काही किंमतच नाही का? गिरीश चिडत म्हणाला. ते तुला कळलं ना, ते बरं झालं. तेवढ्यात शांतपणे विश्वराज म्हणाले. अहो, असं काय करताय बाबा? माझं दुःख तुम्हाला कधी दिसतच नाही. तुम्हाला तुमची गाडी असते, दादाला त्याची गाडी आहे, आणि दादा त्याची गाडी देत नाही मला. मला फिरायला जायचं असलं तर मी कुणाची गाडी घेऊन जायची मग? त्याने विचारलं. अरे, माझी घेऊन जा. आणि शिरीष का देत नाही? देईल तोही. त्याच्या नावावर गाडी घेतली म्हणजे त्याचीच गाडी असं नाही रे. दोघांनी वापरा ती. अजून दुसरी गाडी काय करायची आहे तुला? विश्वराज समजुतीने म्हणाले. नाही बाबा, तुमची गाडी आता खटारा झाली आहे. आणि दादाच्या गाडीवर त्याने मागच्या बाजूला हार्टमध्ये ए आणि एस अशी अक्षरं लिहून घेतली आहेत. म्हणजे काय? विश्वराजाने जरा आश्चर्यानेच विचारलं.
बाबा, ए म्हणजे आनंदी आणि एस म्हणजे शिरीष, ते पण हार्टमध्ये लिहिलंय त्याने. गिरीश तक्रार करत म्हणाला. काय रे शिरीष, असं लिहिलंयस तू गाडीवर? विश्वराजाने विचारलं. नाही बाबा, काहीतरी बोलतोय तो. आपली चोरी पकडली गेली म्हणून शिरीष आपली बाजू मांडू लागला. दादा, खरं सांग, ए आणि एस तुझ्या गाडीवर असं नाही लिहिलंस तू? तसा शिरीष सटपटला. ए आणि एस आहे बाबा, पण त्याचा अर्थ आनंदी आणि शिरीष असा नाही. आनंदी सावंत असा अर्थ आहे त्याचा. उगीच शिरीष काहीतरी खोटं बोलून गेला. काय खोटं बोलतो हा? ह्याची गाडी आणि स्वतःच्या गाडीवर त्याने आनंदी सावंत असं का लिहिलं, तेही हार्टमध्ये? अगदी खोटारडा आहे नंबर 1चा बाबा हा. ए आणि एस म्हणजे आनंदी आणि शिरीष असंच आहे ते. गिरीशने आपला मुद्दा धरून ठेवला. आनंदी, शार्वी आणि नूतनताईंना हसू येत होतं. बाबा, मी आत्ताच सांगतोय, मी त्याची गाडी वापरणार नाही. कोणी विचारलं ए आणि एसचा अर्थ काय, तर मी काय सांगणार? गिरीशने आपला तार्किक मुद्दा उपस्थित केला. अरे गिरीश, कोण कशाला विचारायला जाईल रे? कोणाला काय पडलंय तुमच्या गाडीच्या मागे काय लिहिलंय ते? आणि समजा कोणी विचारलं तर खुशाल सांगायचं, आमच्या बायकांची नावं आहेत ती. ए म्हणजे आनंदी, एस म्हणजे शार्वी. विषय संपला. दुसरी गाडी मिळणार नाही तुला. बाबा, हे काही लॉजिक नाही आहे तुमचं. म्हणजे जेव्हा मी गाडी घेऊन जाणार तेव्हा मी सांगणार मागे आनंदी आणि शार्वी लिहिलंय, आणि जेव्हा तो गाडी घेऊन जाणार तेव्हा सगळ्यांना माहीत असणार की हे आनंदी आणि शिरीषच आहे ते. नाही बाबा, काहीही झालं तरी मला वेगळी गाडी हवीच आहे, तो म्हणाला. अरे काय मूर्खपणा लावलास गिरीश हा? त्याने ए एस असं लिहिलं असेल तर तू दुसऱ्या बाजूला जी एस असं लिहून घे. त्यात काय एवढं? त्यासाठी नवीन गाडी पाहिजे होय तुला? तेही केलं असतं मी बाबा, खरंच केलं असतं, पण त्याने बरोबर मधोमधच लिहिलंय. मी कुठेतरी कोपऱ्यात नाही लिहिणार असं आता, तो हट्टाला पेटला. हे बघ गिरीश, कितीही आदळआपट केलीस तरी मी तुला नवीन गाडी घेऊन देणार नाहीये. विश्वराज म्हणाले. बाबा, असं नका करू. थोडे पैसे मी घालतो, थोडे, पण थोडेसे जास्तीचे पैसे तुम्ही घाला, पण एकदाची गाडी घेऊन द्या मला. नाही म्हटलं तर कळत नाही का रे तुला गिरीश? उठ बाजूला तू. तेवढ्यात मग नूतनताई म्हणाल्या. अहो जाऊ दे ना, घेऊन द्या ना त्याला एक गाडी. त्यालाही कुठे कुठे मिटिंगला वगैरे बाहेर जायचं असतं. असं किती दिवस 2च गाड्या वापरणार तो? गिरीश, मी तुला पैसे देते, तू घे. विश्वराजांनी फक्त नूतनताईंकडे रागानेच पाहून मान हलवली. तेवढ्यात शिरीष म्हणाला. आई नको ग, असंही गिरीशला मला लग्नात काहीतरी छान गिफ्ट द्यायचंच होतं. मी त्याला गाडी घेऊन देईन. गिरीश मग उठला. थँक्यू दादा असं म्हणत भावाच्या गळ्यात पडला. फील्ड ट्रिपला जायच्या आदल्या रात्री शिरीषने आनंदीला विचारलं. आनंदी, तुम्ही तिथे काय काय करणार ग नेमकं? अहो काही नाही, सायन्स एक्झिबिशन्स असतात, स्टुडंट रिसर्च पेपर प्रेझेंट करतात, असा सगळा भरगतचा कार्यक्रम असतो. छान छान, मस्त एन्जॉय कर हा. पण मी तुला मिस करेन, तो म्हणाला. अहो मी सुद्धा मिस करणार तुम्हाला. 4 दिवस नीट राहाल ना, तिने विचारलं. हो, तुझी प्रगती बघून मला फार आनंद होतोय आनंदी, तो म्हणाला. पण आनंदी, एक गोष्ट मनात आहे ग माझ्या, तेवढी पूर्ण करून जाशील का, त्याने विचारलं. कोणती? बोला ना, ती म्हणाली. सगळ्यांसमोर नाही, पण निदान आपल्या रूममध्ये तरी मला कधीतरी शिरीष असं म्हणशील का? झालं, पुन्हा सुरू झालं तुमचं. बरं जाऊ दे, चिडू नकोस. उद्या निघायचं ना तुला, शांत डोक्याने जा हा. ते नंतरचं नंतर पाहू आपण, तो म्हणाला. मग ती हसली. तोही मोबाईलमध्ये त्याचं काम करू लागला. त्याच्या जवळ येत ती म्हणाली. शिरीष, माय स्वीट हार्ट, जरा ती बॅग काढून दे ना. ते ऐकताच त्याचे ओठ स्माईल करता करता आता कानालाच लागतील की काय असं त्याचं झालं. भारी आनंद झाला त्याला. आनंदी 4 दिवसांसाठी फील्ड ट्रिपला गेली, पण घरी सगळ्यांचीच हालत झाली. त्यात नूतनताईंना सुद्धा त्यांच्या बहिणीबरोबर एका नातेवाईकांच्या लग्नाला जावं लागलं. शार्वीला जवळ बोलवत त्यांनी म्हटलं. बेटा, आज दिवस जेवणाचं मॅनेज करशील ना तू? काहीतरी हलकं फुलकं कर. मेथीची भाजी आहे फ्रीजमध्ये, पोळ्या कर, वरण भात लाव. जास्त काही गोंधळ करू नकोस. ते तिघे घेतील समजून. आणि हे बघ, शिरीषला तसं जेवण बनवता येतं. काही मदत लागली तर तो करेलच. पण मला वाटतं आज त्याची सुद्धा कसली तरी ऑनलाईन मीटिंग आहे, तेव्हा त्याच्या वेळा पाहून त्याची मदत घे. जमेल ना तुला? नूतनताईंनी विचारलं. खरं सांगू आई, खूप भीती वाटतेय. जमलं नाही तर, तिने विचारलं. अगं नाही जमलं तर नाही जमलं. काय होईल? वरण पातळ होईल, भाजी खारट होईल, पोळ्यांचा आकार बिघडेल. आपल्याकडे कुणी काही बोलणार नाही. जेवणाला तर हे सुद्धा कधीही नावं ठेवत नाहीत. जाणं जरूर नसतं ना तर मी गेलेच नसते, पण आज जावं लागेल ग मला, नूतनताई म्हणाल्या. नाही आई, तुम्ही जरूर जा. कधी ना कधीतरी मला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागणारच आहे. मी करेन कसं तरी मॅनेज, भीत शार्वी म्हणाली. दुसऱ्या दिवशी नूतनताई बहिणीबरोबर लग्नाला निघून गेल्या. सकाळपासून शिरीष ऑनलाईन मीटिंगच्या तयारीत होता. त्याची फार काही मदत झाली नाही. गिरीश मार्केटिंगला गेला. बाबा मात्र बाहेर टीव्ही लावून बसले. शार्वीने देवाला नमस्कार केला आणि जेवणाला सुरुवात केली.
भाजी बाहेर काढली, कांदे चिरायला घेतले. तोच विश्वराजांचा फोनवर बोलण्याचा आवाज तिला ऐकू आला. अरे माधव, किती दिवसांनी फोन केलास? नाही 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 नाही, ते काही चालणारच नाही. एकतर एवढ्या वर्षांनी तू मुंबईला आलास. तू आणि वहिनीने इथेच जेवायला आला पाहिजेस. अरे दुपारचं नसेल जमणार, संध्याकाळी ये. हो रे हो, शिरीष आणि गिरीश दोघांचीही लग्न झाली, त्यांना तरी भेटायला ये. माझी मोठी सून कॉलेजच्या ट्रीपसाठी जरा बाहेर गेली आहे, पण धाकटी आहे ना घरी, आणि नूतनसुद्धा संध्याकाळी घरी परत येणार आहे, तेव्हा तिची सुद्धा भेट होईलच. मी काही ऐकणारच नाही. तुम्ही दोघं जेवायला यायलाच हवं. हो हो चालेल, 8 वाजेपर्यंत या. बाबा असं म्हणताच शार्वीचे हातपाय लटपटू लागले. आधीच घरच्यांचं जेवण तिला होईना, त्यात बाबांनी पाहुण्यांना आमंत्रण दिलं होतं. फोन ठेवून बाबा आनंदातच किचनमध्ये आले. बरं का शार्वी, अगं माझ्या मामे भावाचा फोन होता. 4-5 वर्षांनी मुंबईला येतोय तो. त्याचा मुलगा इथे असतो, पण ते दोघं नवरा बायको गावी असतात. संध्याकाळी तो आणि त्याची बायको आपल्याकडे जेवायला येतील. काहीतरी मस्तपैकी कर हां. विश्वराज हसत हसत म्हणाले आणि शार्वी गंभीर होऊन त्यांच्याकडे पाहत राहिली. मग विश्वराज पण गंभीर झाले. काय ग, जमेल ना तुला? भीत भीत ती म्हणाली. हो बाबा, जमेल ना. बरं, ते पहिल्यांदाच आपल्या घरी येत आहेत, त्यांच्यासाठी फळं भेटवस्तू मी घेऊन येतो, तू तयारीला लाग, असं म्हणत ते निघून गेले आणि शार्वीचे मात्र हातपाय गार पडले. अगदी रडूच येऊ लागलं. आनंदी वहिनी होत्या तेव्हा कधीच काळजी वाटली नव्हती. अगदी डबा सुद्धा त्या कधी कधी हातात देत असत. तिला आनंदीची खूप आठवण येऊ लागली. तिने फोन घेतला आणि 2 मिनिटं बाहेर जाऊन बसली. करू का नको असा विचार करत शेवटी तिने आनंदीला फोन केला आणि भीतीने तिला एकदम रडूच फुटलं. शार्वी, काय झालं? काही त्रास होतोय का तुला? कुणी काही बोललं का? की बाबा ओरडले? तसं असेल तर मनाला नको लावून घेऊस. बाबा बोलतात, चिडतात, अगं संध्याकाळी विसरून सुद्धा जातात. पण शार्वी रडायची थांबतच नव्हती. काय झालं, सांगशील की नाही मला? आनंदीने विचारलं. वहिनी. अगं बोल बोल, काय झालं? आई त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नाला गेल्यात आणि मी घरी एकटीच आहे. मला सगळ्यांचं जेवण बनवायचं आहे आणि त्यात संध्याकाळी बाबांनी त्यांच्या एका मामे भावाला आणि त्यांच्या बायकोला जेवायला बोलावलंय. काहीतरी चांगलं कर असं म्हणाले ते. मला खूप भीती वाटते. काय करू वहिनी? हॉटेलमधून मागवलेलं बाबांना आवडणार पण नाही, असं म्हणून ती पुन्हा रडू लागली. शांत शांत शांत, टीचर स्टाईलमध्ये आनंदी म्हणाली. अगं वेडाबाई, एवढं रडायचं काय त्यात? आधी रडणं थांबव. मी सांगते तसं कर. आधी डायरी पेन हातात घेऊन बस. आता दुपारी सगळे घरचेच जेवायला आहेत ना, तेव्हा सरळ कढी खिचडी कर. सगळ्यांना आवडते. ती तर तुला येतेच, मी दाखवली होती, आठवते ना तुला? हो वहिनी, तेवढं जमेल मला. प्रश्न संध्याकाळचा आहे, ती म्हणाली. तेही सांगते. हे बघ, संध्याकाळची सगळी तयारी आताच करून ठेव. कांदे लसूण सोलून ठेव. मटार पनीरची भाजी कर. फ्रीजमध्ये मटार आहे, पनीरचा एक बॉक्स पण असणार. सोबत पुऱ्या कर. गोडामध्ये खीर ठेव, म्हणजे खीरपुरी पण होऊन जाईल. आणि पुलाव कर. यूट्यूबवर सगळं असतं अगं. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही तुला दाखवलीच होती ना, तसा ग्रेव्हीचा मसाला आधीच करून ठेव. ते लोक आल्यावर फक्त फोडणी कर. घाबरू नकोस, काही नाही होणार. आनंदीने तिला धीर दिला. तेव्हा तिला जरा बरं वाटलं. पण काही अडलं तर तुम्हाला फोन करू ना मी? हो कर ना, अगदी चालेल. आणि बिनधास्त कर, काही प्रॉब्लेम होणार नाही तुला. काही अडणारच नाही आमच्या शार्वीला, खात्री आहे मला. प्रत्यक्षात मी असताना तुला तेवढं काम करायला मिळालं नाही, पण सगळं पाहिलंयस तू. तुला नक्कीच जमणार. ऑल द बेस्ट हां. थोडीशी हिंमत आल्यानंतर मग तिने आनंदी वहिनीने सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी करून ठेवली. जेवणाचा बेत अगदी झकास झाला. पाहुणे खुश झाले म्हणून बाबा खुश झाले. नूतनताई आल्या. एवढं सगळं जेवण पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. शार्वी, बेटा हे सगळं तू एकटीने केलंस? त्यांनी विचारलं. तिने हो असं सांगितलं. त्याने तिला जवळ घेतलं. किती ग शाणी आहेस, किती छान जमलं तुला. सगळ्यांनी तिच्या जेवणाचं कौतुक केलं. रात्री झोपताना ती नूतनताईंना म्हणाली, आई, हे सगळं मी जरूर केलं असलं तरी त्या सगळ्यामागे खरा सूत्रधार आनंदी वहिनीच आहेत. त्यांनी मला खूप धीर दिला आणि खूप आयडिया सुद्धा सांगितल्या. शार्वीचा हात हातात घेत नूतनताई म्हणाल्या, अगं बेटा, कुटुंब म्हणजे शार्वीचा हात हातात घेत नूतनताई म्हणाल्या, बेटा, कुटुंब म्हणजे जिगसॉ पझलचा गेमच असतो जणू. त्यात अनेक वेगवेगळ्या आकाराचे तुकडे असतात. एका तुकड्याला दुसऱ्या तुकड्याच्या खाचेत बसवलं आणि सगळे तुकडे एकत्र व्यवस्थित बसले की मगच एक छान कुटुंबाचं चित्र तयार होतं. पण खाच ही प्रत्येक तुकड्याला असतेच. तसंच घरातल्या प्रत्येक सदस्यामध्ये काही ना काही त्रुटी असतातच. त्या खाचेतली त्रुटी दुसऱ्याने भरून काढायची असते. म्हणजेच मग कुटुंबाचं छान चित्र तयार होतं. बरोबर ना? दोघी एकमेकांना आयुष्यभर असाच सपोर्ट करत राहा, म्हणजे आपल्या कुटुंबाचं पण चित्र तसंच कायम राहील. अलीकडे 2-3 दिवस गिरीश जरा शांत शांत होता.
आणि आजच्या रात्री तो जरा जास्तच अस्वस्थ वाटला. त्याला सतत कुणाचे ना कुणाचे फोन येत होते. गिरी, काय झालंय तुला? असं डिस्टर्ब का वाटतोयस? शार्वीने विचारलं. शार्वी, एक गोष्ट मी तुला सांगितली नव्हती. तुला म्हणजे इतर कुणालाच सांगितली नव्हती. तो असं म्हणताच शार्वी काळजीत पडली. हेल्थच्या बाबतीत काही आहे का? तिने काळजी विचारलं. नाही ग, तब्येत वगैरे अगदी उत्तम आहे. जरा गोष्ट दुसरीच आहे. तो असं म्हणाल्यावर ती त्याच्याकडे पाहत राहिली. सांग ना गिरी, आता टेन्शन येऊ लागलंय मला, ती म्हणाली. मी हैदराबादच्या समिटला गेलो होतो ना, तिथे मला मेहता ग्रुपचे डायरेक्टर भेटले होते. त्यांचा मुलगा मिहीर, त्याच्याशी माझी चांगली मैत्री झाली. माझी कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल, मार्केटिंग स्किल सगळ्यावरच मेहता आणि तो फार इम्प्रेस झाले. त्यांना स्वतःचे काही प्रोडक्ट जपानमध्ये लॉन्च करायचे आहेत. त्यांची स्वतःची ब्रांच तिथे ओपन करायची आहे, म्हणून त्यांनी मला ऑफर दिली आहे. 30% पार्टनरशिपची ऑफर आहे. मला कोणतंच भांडवल लावायचं नाही. मी फक्त त्यांचं ॲडमिन, सेल्स, HR पाहणार. तुला तर माहिती आहे, इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये मला किती इंटरेस्ट होता. सतत वाटायचं की इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये काहीतरी करायला पाहिजे. आपले प्रोडक्ट इथपर्यंत पोहोचवायला पाहिजेत. ओव्हरसीज क्लायंट्सना कन्व्हिन्स केलं पाहिजे. आणि तीच अपॉर्च्युनिटी मला मिळते आज. ते ऐकून शार्वीला आनंद झाला. अरे वा, मग खरंच कर की त्यांची कंपनी जॉईन, ती म्हणाली. पण शार्वी, मग आपल्याला जपानला शिफ्ट व्हावं लागेल. ते ऐकताच मात्र ती एकदम खाली बसली. नको रे गिरी, हे काय नवीन आता? अरे तिथे कुठे जाणार आणि किती वर्षांसाठी ते सुद्धा माहीत नाही. नको, आत्ताच डोक्यातून हे खूळ काढून टाक पाहू. पण शार्वी, मला स्वतःला प्रूव्ह करायचंय ग. ही माझ्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी आहे. मला ही मिस नाही करायची आहे, तो म्हणाला. अरे पण तुला कळतंय का, आपल्याला जपानला जावं लागेल. तुला जपानला जावं लागेल आणि तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. म्हणजे मलाही तिथे यावं लागेल. आपण दोघे तिथे गेलो तर आई बाबा, दादा वहिनी यांचं इथे काय होईल आणि त्यांच्याशिवाय आपलं तिथे काय होईल? मी सगळ्यांना सोडून नाही जाऊ शकत, शार्वी म्हणाली. मला कळतंय, जाताना वाईट तर वाटेल, पण प्रगती पण महत्वाची आहे का नाही का? तिथे थोडं सेट झालं ना की पुन्हा येऊ आपण भारतात परत, तो म्हणाला. एकदा तिथे सेट झाल्यानंतर पुन्हा इथे येणं होईल असं खरंच वाटतंय गिरीश तुला? शार्वीच्या या प्रश्नावर मात्र तो काहीच बोलला नाही. पण तरीही माझ्या टॅलेंटला मला न्याय द्यायचाच आहे आणि माझी खात्री आहे की माझ्या या निर्णयात आई बाबा तरी आडकाठी करणार नाहीत. सगळ्यांना थोडासा त्रास होईल, पण मागेही मी म्हणालो होतो, मला उंच भरारी घ्यायची असेल तर आई बाबा माझे पंख कधीच कापणार नाहीत. प्लीज शार्वी, तू माझ्यासोबत उभी राहायला हवीस यावेळेस, गिरीश असं म्हणताच मग तिचा नाईलाज झाला. रात्री तिला झोप आली नाही. अश्रू थांबत नव्हते. कधी एकेकाळी या घरापासून, या घरातल्यांपासून आपण लांब राहावं असं तिला वाटत होतं. पण ते सत्य अशा प्रकारे समोर येईल याची तिला कल्पना नव्हती. गिरीशला ही जपानची गोष्ट बाबांना घरी सांगायची नव्हती, कारण बाबांच्या आधी आईला कळलं असतं तर तिने कधीच जाऊ दिलं नसतं. रडून रडून गोंधळ घातला असता. त्याला ते पहिल्यांदा दादाला आणि बाबांनाच सांगायचं होतं, म्हणजे त्या दोघांनी आईला समजावलं असतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये बाबा फ्री होण्याची तो वाट पाहू लागला. पण शिरीष दादा आणि बाबा काहीतरी महत्त्वाच्या विषयांवर त्यांच्या केबिनमध्ये बोलत होते. शिरीष, एका विषयावर बोलायचं होतं तुझ्याशी. हैदराबादची समिट करून आल्यापासून गिरीशचा कॉन्फिडन्स वाढलाय. तो छान मार्केटिंग करू शकतो हे मला माहीतच होतं. मला असं वाटतं त्याला आता आपण प्रमोट करायला हवं. आपण आपलं मार्केटिंग वाढवूया. सगळं मार्केटिंग त्याच्याकडे देऊन टाकूया. तो निश्चितच चांगल्या प्रकारे ते पूर्ण करील, खात्री आहे मला. आपल्या ऑफिसच्या वरच्या मजल्यावर मी आणखीन एक ऑफिस भाड्याने घेणार आहे. तिथे त्याला त्याची केबिन करून देणार आहे, असा विचार आहे माझा. 1-2 महिन्यातच त्याला देखील असिस्टंट डायरेक्टरची पोस्ट देणार आहे. पण सध्या हे सगळं गुलदस्त्यातच राहू देत. पुढच्या महिन्यात त्याचा बर्थडे आहे ना, तेव्हा त्याला सरप्राईज द्यायचं आहे मला. नुसतं त्यालाच नाही, शार्वीसुद्धा चांगलं काम करते. पूर्ण HR डिपार्टमेंट तिच्याकडे सोपवून तिला कोणीतरी असिस्टंट ठेवूया. विश्वराज आज खुशीत होते. अगदी बरोबर बोललात बाबा. दोघेही कामात डेडिकेटेड आहेत आणि गिरीने तर समिट सक्सेसफुल करून कमालच केली आहे. त्याच्यामुळे कितीतरी क्लायंट आपल्याशी जोडले गेले आहेत. आपण आणखीन थोडा प्रयत्न केला तर इंटरनॅशनल मार्केटिंगसुद्धा आपण ट्राय करू शकतो बाबा, शिरीष म्हणाले. पुढे मागे माझा तसाच विचार आहे, पण आता तुम्ही दोघांनीच तो पुढे न्यायचा आहे. मी फक्त सपोर्ट करणार रे, विश्वराज हसत म्हणाले. देशपांडे काका बाहेर आहेत पाहून गिरीशने त्यांना विचारलं, काका, बाबांच्या केबिनमध्ये काही महत्त्वाची मीटिंग चालली आहे का? नाही, नसावं. काहीतरी जनरलच बोलत असतील ते. कामाचं असं काही नाही आहे, देशपांडे म्हणाले. तसं तो म्हणाला, ठीक आहे, मलाही काहीतरी महत्त्वाचंच बोलायचं आहे. मी जाऊन येतो त्यांच्या केबिनमध्ये, असं म्हणत गिरीश उठला. हृदय थोडं धडधडत होतं, पण दादा आणि बाबा एकत्रच असल्यामुळे बोलणं थोडं सोपं जाणार होतं. त्याने जाऊन बाबांचा दरवाजा नॉक केला. बाबा, आत येऊ? अरे गिरीश, ये, तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. तू समिट छान पूर्ण केलीस, त्यामुळे क्लायंट मिळाले, असं शिरीष कौतुक करत होता तुझं,
वी आर रिअली प्राऊड ऑफ यू, विश्वराज म्हणाले. तसं गिरीश किंचित हसला. मग म्हणाला, बाबा मला बोलायचं होतं थोडं. अरे बसून बोल ना. गिरीश बसला आणि त्याची चुळबुळ शिरीषच्या लक्षात आली. गिरी, काही प्रॉब्लेम झालाय का, शिरीषने विचारलं. प्रॉब्लेम ॲज सच नाही, पण अरे बोल बेटा, कसलं टेन्शन आहे एवढं. तुमचा बाप इथे असेपर्यंत कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खंबीर आहे तो. बोल राजा बोल. बाबा, मला जपानला जायची एक उत्तम अपॉर्च्युनिटी आली आहे. ते ऐकताच विश्वराज आणि शिरीष त्याच्याकडे भेदरलेल्या नजरेनेच पाहू लागले. मेहता ग्रुपचे डायरेक्टर आहेत ना, त्यांचा मुलगा मिहीर, त्याने 30% पार्टनरशिप ऑफर केली आहे मला. खरं सांगू बाबा, पार्टनरशिपमध्ये मला तेवढा इंटरेस्ट नाही, पण ते काम मला खूप आवडतं हो. इंटरनॅशनल मार्केटिंगचं काम आहे ते. त्यात मी खूप यशस्वी होऊ शकेन असं वाटतं मला. विश्वराज त्याच्याकडे पाहतच राहिले. पण मग तुला जपानला जावं लागेल, त्यांनी विचारलं. हो बाबा, जावं लागेल. अच्छा, काही काळाकरता की कायमचं, त्यांनी भीत भीत विचारलं. किमान 5-7 वर्ष तरी. म्हणजे कायमचंच, ते म्हणाले. नाही बाबा, 7-8 वर्षांनी येईल ना मी परत. तोपर्यंत मी स्वतःला प्रूव्ह केलेलं असेल, तो म्हणाला. त्यात तर मला काही शंकाच नाही रे गिरीश, पण पुढच्या 7-8 वर्षात तू परत येणार तोपर्यंत आम्ही असू की नाही माहीत नाही, म्हणून म्हटलं कायमचंच. बाबा, अहो एकदम टोकाचं काय बोलताय तुम्ही, गिरीश चिंतेने म्हणाला. हो, टोकाचं बोलायला नको नाही का. मुलांनी टोकाचे निर्णय घ्यावेत. बापाला मात्र टोकाचं बोलायचा अधिकारसुद्धा नाही. खरं तर विश्वराजांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांचा घसा कोरडा पडला होता. हृदयाचे ठोके वाढायला लागले होते. कपाळावर सारखा सारखा घाम येत होता. शिरीषने ते पाहिलं. त्याने पटकन त्यांना पाणी दिलं. अरे गिरी, हे असं अचानक काय ठरवलंस तू. आपण बोलून ठरवू ना नंतर काय करायचं ते. पटकन असा निर्णय नको रे घेऊस, शिरीष म्हणाला. दादा, माझं ठरलंय रे, मला जायचंय. अरे पण बाबा तुला इथे. अरे गिरी, हे असं अचानक कसं काय ठरवलंस तू. आपण बोलून ठरवू नंतर काय ते. पटकन असा निर्णय नको रे घेऊस, शिरीष म्हणाला. दादा, माझं ठरलंय रे, मला जायचंय. अरे पण बाबा तुला इथे. तो पुढे काही बोलणार तेवढ्यात विश्वराजाने त्याला थांबवलं. थांब शिरीष, ज्या अर्थी तो इतक्या दिवसांनी ही गोष्ट आपल्याकडे बोलतोय, त्या अर्थी इतके दिवस त्याने या गोष्टीवर नक्कीच विचार केला असणार. त्याचा निर्णय पक्का झाल्याशिवाय तो बोलणार नाही असा. शहाणा मुलगा आहे तो, त्याला उंच भरारी घ्यायची आहे. अशा वेळेस मी त्याचे पंख कापू इच्छित नाही. त्याच्या पंखात मला बळच द्यायला हवं, असं म्हणत त्यांनी आधी स्वतःची विखुरलेली हिंमत कशीबशी एकवटली. तुझ्याबद्दल आम्हाला अभिमानच वाटतो गिरी. अशीच खूप प्रगती कर. मला सांग, कधी निघणार तू. आता आईला पण हळूहळू तयार करायला हवं ना. बोलताना त्यांचा आवाज थरथरत होता. पुढच्या महिन्यात. बरं, ठीक आहे, ये तू आता. मी पाहतो काय करायचं ते. गिरीश पण मग तिथे फार थांबला नाही. म्हणजे त्याला थांबवलंच नाही. बाबा, तुम्ही त्याला परवानगी कशी दिली. तुम्ही त्याला का नाही सांगितलं की त्याला इथे मार्केटिंग हेड करणार आहे म्हणून, असिस्टंट डायरेक्टरची पोस्ट देणार आहे म्हणून, त्याला माझ्यासारखीच वेगळी केबिन मिळणार आहे म्हणून. हे सगळं ऐकलं असतं तर त्याने त्याचा निर्णय बदलला असता बाबा. शिरीष कळवळून बाबांना बोलत होता. नेमकं तेच तर नकोय ना मला शिरीष. त्याला अडवण्यासाठी म्हणून ही सगळी प्रलोभनं मी त्याला दिली असं त्याला वाटायला नको रे. आणि मुख्य म्हणजे त्याचा निर्णय झालाय, त्याला जायचंय आणि जाणाऱ्याला कधीच अडवू नये. अडला थांबला तरी तो दुःखीच होतो. दुःखी मनानेच थांबतो इथे. जाऊ दे त्याला. आपण आता जे काही बोललो तो विषय आता कायमचा बंद. त्याच्यापर्यंत हे कधीच काहीच पोहोचता कामा नये. समजलं ना. आणि मला वाटतं तूही ये आता. नको बाबा, मी तुमच्यासोबत थांबतो थोडा वेळ इथे. बाबांची ती अवस्था पाहून शिरीष म्हणाला. खरंच रे शिरीष, तूही तुझ्या केबिनमध्ये जा थोडा वेळ. मला ना एकांत हवाय रे. शिरीषचा मग नाईलाज झाला. तो त्याच्या केबिनमध्ये गेला. विश्वराजाने केबिन आतून बंद करून घेतलं. खुर्चीवर मागे रेलून राहिले. इतका वेळ थोपवून ठेवलेल्या अश्रूंना मग त्यांनी वाट मोकळी करून दिली. अहो, काय मस्करी लावली तुम्ही. गिरीश आपल्याशिवाय साधा जोगेश्वरीला जायचा नाही, तो तिथे जपानला काय जाणार आहे. आणि म्हणे 5-7 वर्ष. मागे हैदराबादला फक्त आठवडाभर होता तेव्हा दिवसातून 7-7 वेळा फोन करत होता. काहीतरी मूर्खासारखं बोलतोय तो. आणि तुम्ही मला हे सांगायला आलात. उगीच मुलांचे कोणतेही हट्ट घरापर्यंत आणायचे नाहीत, हे तुम्हाला कळत नाही का. गिरीश जाणार ही बातमी ऐकून नूतनताई भिरभिरल्यासारखं करत होत्या. नूतन, शांत हो. गोष्ट ॲक्सेप्ट कर की गिरीश आणि शार्वी पुढच्या महिन्यात काही वर्षांसाठी तरी जपानला जाणार आहेत. मग मात्र नूतनताई भित्र्या नजरेने पाहत राहिल्या. नाही हो, नाही नाही.
मग मात्र त्यांच्या तोंडातून शब्दच बाहेर फुटला नाही. हो नूतन, तसंच आहे. मग त्या कितीतरी वेळ विश्वराजांकडे रडत राहिल्या आणि विश्वराज मात्र त्यांना थोपटत राहिले. नूतनताईंनी गिरीशी बोलणं अगदी कमी केलं. आनंदीला पण त्या गोष्टींचा धक्का बसला. शार्वी आणि ती एकमेकींना मिठी मारून खूप रडल्या. गिरी, तुमची खूप आठवण येईल रे. नको जाऊस असं तरी कसं म्हणू. तुला जायचंय तिथे. तुझ्या प्रगतीच्या आड नाही येणार मी. पण जाताना निरोप द्यायला बाकी मी बाहेर येणार नाही हं. कारण मी बाहेर आले तर तुम्ही घराच्या बाहेर पडू शकणार नाहीत. असं म्हणत आनंदी रडत रडतच तिथून निघून गेली. गिरी, तुला तिथे जपानी भाषा शिकावी लागेल नाही का रे? आणि तिथे म्हणे सुशी नावाचा मासा खूप फेमस असतो. तो टेस्ट करून कशी टेस्ट लागते कळव आम्हाला बरं. काहीतरी विचारायचं म्हणून विश्वराज विचारत होते. तो जपानला जाणारच आहे हे स्वतःच्या मनाला पटावं म्हणूनच वारंवार ते असे ठसवत होते. गिरीश मात्र गोंधळल्यासारखा झाला होता. पण जायचं एवढं तरी त्याने नक्की ठरवलं होतं. त्याला स्वतःला प्रूव्ह करायचं होतं. आता ही संधी हुकली तर पुन्हा अशी थोडी चांगली संधी येणार नाही हे त्याला माहीत होतं. आई आता नाराज आहे, पण आपण जसं जमेल तसं भेटायला येऊ ना तिला. तिला तिथे घेऊन जाऊ. सगळ्यांनाच तिथे येता येईलच की. तो निघायच्या आदल्या रात्री विश्वराज त्याच्या खोलीत आले. अरे गिरी, उद्या तू लवकर निघशील नाही? तुला सोडायला एअरपोर्टवर येईन असं म्हणालो होतो मी खरं. पण आज अचानक गुडघा फार दुखू लागलाय रे माझा. मी नाही आलो तर राग नाही ना येणार तुला? शिरीष येईल तुला सोडायला. तो जाताना स्वतःचा तोल सुटून आपण कोसळू नये अशीच भीती विश्वराजांना वाटत होती. म्हणूनच त्याला सोडायला जायला त्यांचं मन होत नव्हतं. गिरीश पुढे झाला. त्याने बाबांना कडकडून मिठी मारली. बाबा, रागावलं नाहीत ना माझ्यावर? त्याची पाठ थोपटत ते म्हणाले. आज रडतोय खरा, पण रागावलो नाही. अभिमानच वाटतोय तुझा. तिथे गेल्यावर फोन करा. काळजी घ्या. शार्वी, तुला कधी काही ओरडलं असेल, समजावलं असेल तर मनात राग ठेवू नकोसा बेटा. तुमच्या चांगल्यासाठीच आईबाप बोलत असतात. विश्वराज म्हणाले. नाही बाबा, तसं माझ्या मनात काहीच नाही. विश्वराजांना मग त्या दोघांनी नमस्कार केला. नाही बाबा, तसं माझ्या मनात काहीच नाही. विश्वराजांना मग त्या दोघांनी नमस्कार केला. बाबा, आईला भेटून येऊ? गिरीशने विचारलं. न भेटलास तरच बरा. तसा प्रयत्न जर केलास तर सावरणं आणि आवरणं दोन्ही मला कठीण होईल रे. तू तिथे गेलास की फोन कर. तोपर्यंत ती शांत होईल. येऊ मी? विश्वराजांची पावलं अगदी धीमी झाली. दुसऱ्या दिवशी पहाटे ते लवकरच उठून बसले. गिरीश आणि शार्वीची तयारी झाली होती. आनंदी तर काही बाहेर आलीच नाही. नूतनताई रडत बसल्या होत्या. विश्वराजांनीच मग उठून त्या दोघांना उदी लावली. त्या दोघांनी नमस्कार केला. तसे ते गदगद झाले. गिरीशने मग मात्र वेळ काढला नाही. तो पटकन बाहेर पडला. शिरीषने गाडी काढली. फुल स्पीडने एअरपोर्टवर गाडी नेली. तोही अगदी शांत होता. सगळ्यांच्या वाटणीच्या जबाबदाऱ्या तो एकटाच पार पडत होता. निघताना मात्र त्याला अश्रू आवरले नाहीत. त्याने कडकडून भावाला मिठी मारली आणि रडून घेतलं. गिरीशची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती. शार्वीच्या डोक्यावर हात ठेवत शिरीष म्हणाला, काळजी घे आणि तुझ्या मेंटल मॅनला सांभाळ. गिरी, आता निघतो रे. आता थांबणं कठीण होऊन जाईल मला. गिरीशने पण त्याला थांबवलं नाही. गिरीश आणि शार्वी मग आत गेले आणि शिरीष गाडी घेऊन बाहेर पडला. गाडीत बसूनच तो कितीतरी वेळ तसाच रडत राहिला. गिरीशची फ्लाईट सुटेपर्यंत तो तिथेच बसून राहिला. त्याच्या डोक्यावरून ती फ्लाईट गेली तेव्हा मात्र त्याने हातानेच बाय केलं, रडून घेतलं. बाय गिरी, तुला खूप 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 जास्त मिस करेन मी. आणि मग तो घरी आला. उठ नूतन, आता तरी उठ. दोघे गेले ते. खरं तर बाहेर येऊन निरोप तरी द्यायला हवा होतास तू. नूतनताई उठल्या, आंघोळीला गेल्या. करायची म्हणून देवपूजा सुद्धा केली. आनंदीने सगळ्यांसाठी चहा केला. पण सारखे सारखे अश्रू येतच होते. शिरीष आला तेव्हा सगळ्यांनी चहा घेतला. शिरीष, आज मी ऑफिसला नाही रे येत. थकल्यासारखं वाटतंय मला खूप. शिरीषला बाबांची अवस्था कळत होती. आनंदी, तू काय करणार आहेस? तुला कॉलेजला सोडू? त्याने विचारलं. नको, मी आज दिवस घरीच थांबते. मग मी निघतो बाबा ऑफिसला. काळजी घ्या. अरे शिरीष, आज तूही थांब रे घरी. मी कळवतो तसं देशपांडेंना. काही अर्जंट असेल तर मग पाहू काय करायचं ते. विश्वराज म्हणाले. घरी थांबून काय करू बाबा? थोडा वेळ तरी जाऊन येतो ऑफिसला. तो म्हणाला. नको रे, आज मला जरा बरं वाटत नाहीये. तू थांबलास तर बरं होईल. ते ऐकताच शिरीषचं टेन्शन वाढलं. काय होतंय तुम्हाला? अरे बरं वाटत नाही म्हणजे काहीतरी व्हायलाच पाहिजे का शिरीष? काहीही होत नाहीये मला. जरा थकल्यासारखं वाटतंय, बाकी काही नाही. विश्वराज म्हणाले. मग आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ. चला तुम्ही. तो म्हणाला. तू असं मागे लागतोस ना म्हणून वैताग येतो मला. त्याच्यापेक्षा तू ऑफिसलाच जा, तेच बरं आहे. विश्वराज वैतागतच म्हणाले. ऑफिसला तर मी जाणारच आहे, पण त्याआधी तुम्ही तयारी करा. आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ. अरे नको रे त्रास देऊस मला शिरीष. मला जरा पडू दे. जा तू.
तुम्ही येणार नसाल तर मी डॉक्टरांना घरी बोलवतो, तो म्हणाला. अरे काय मूर्खपणा लावलायस? खरंच सांगतो शिरीष, या बाबतीत ना तू परवडत नाहीस रे. तुझ्यापेक्षा माझा गिरीच बरा, असं छळत तरी नाही मला. बोलता बोलताच विश्वराज रडू लागले. सगळेजण आश्चर्याने पाहू लागले. मग नूतनताईंना उठूनच त्यांना सांभाळावं लागलं. अहो तुम्ही नका ना जाऊ ऑफिसला, एवढं म्हणतायत तर ते, आनंदीने शिरीषला समजावलं. शिरीष पण मग त्यांच्या बाजूला सोफ्यावर बसला. कुणाच्या तरी फोनची रिंगटोन ऐकू आली. काय रे शिरी, ही गिरीचीच रिंगटोन आहे ना? नाही बाबा, इस्त्रीवाल्या भैयाची आहे. यावेळेस तो येतो ना, त्याची रिंगटोनसुद्धा तशीच आहे. गिरीची रिंगटोन कशी ऐकायला येईल आता? तो फ्लाईटमध्ये असेल ना? हो खरं, आता तर तो फ्लाईटमध्ये असेल ना? कधी पोहोचेल रे तो? विश्वराजाने विचारलं. रात्रीपर्यंत पोचायला हरकत नाही, 8-9 तास लागतात तसे. हो ना? अरे पण शिरीष, पुन्हा 30 रिंगटोन ऐकायला येते रे मला. त्यांच्या या अशा विचित्र वागण्याची, बोलण्याची शिरीषला आता भीती वाटू लागली. बाबा, गिरीशची रिंगटोन नाही ती, इस्त्रीवाल्या भैयाची आहे. यावेळेस तो येतो की नाही? शिरीष जरा वैतागतच म्हणाला. तेवढ्यात बेल वाजली. आनंदी, इस्त्रीवाला भैया असेल, त्याला सांग आज कपडे नाहीत म्हणून. शिरीष असं म्हणताच आनंदी उठली. तिने दरवाजा उघडला. भैया आज कपडे नाही आहे, ती म्हणाली. ठीक आहे भाभीजी, इस्त्रीवाला भैया म्हणाला. काहीतरी वेगळं वाटलं म्हणून तिने मान वर करून पाहिलं आणि तिचे डोळे मोठे झाले. ती शिरीषला म्हणाली, अहो इस्त्रीवाले भैया नाही, तुमचेच भैया आहेत. ती जोरात ओरडली. गिरी, शार्वी, ते ऐकतात सगळेजण ताडकन उभे राहिले. नूतनताई धावतच पुढे झाल्या. त्याला आतच येऊ दिलं नाही. तिथेच त्याच्या गळ्यात पडून रडू लागल्या. विश्वराजांना पण खूप आनंद झाला. दोघेही परत आले. बाबांना घट्ट मिठी मारत गिरीश म्हणाला, आकाशात उत्तुंग भरारी घ्यायला माझ्या पंखात बळ दिलं तुम्ही बाबा. पण कितीही भरारी मारली तरी पक्षी पुन्हा आपल्या घरट्यात, आपल्या चिमुकल्या जगातच परत येतो ना? विश्वराजांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. गिरीशने जपानला जाण्याचा निर्णय बदलला आणि त्यानंतर विश्वराजांनी त्यांनी त्याच्यासाठी ठरवलेले प्लॅन सांगितले. त्याला आनंद झाला. पण बाबा, मी काहीतरी अजून वेगळंच ठरवून आलोय, तो म्हणाला. अरे सांग ना, तुझी आयडिया सांग, ते म्हणाले. आपण आपले प्रोडक्ट इंटरनॅशनल लॉन्च करूया. सगळं मार्केटिंग मी पाहतो. जे काम मला तिथे करायचं आहे ना, ते आपल्या कंपनीसाठी करेन मी आता. विश्वराजांना आनंद झाला. गिरीशने त्याचं म्हणणं खरं करून दाखवलं. काही महिन्यातच त्याने पहिली इंटरनॅशनल ऑर्डर मिळवली. आणि मग काय, त्याने कधी मागे पाहिलंच नाही. त्यानेही नाही आणि घरातल्या कुणीही नाही. सगळ्यांची आणि मग काय, त्याने कधी मागे पाहिलंच नाही. त्यानेही नाही आणि घरातल्या कुणीही नाही. सगळ्यांची प्रगती होत राहिली. दिवस, महिने, वर्ष लोटली तशी ती प्रगती अधिकाधिक वाढतच राहिली. आज होळी होती म्हणून आनंदी आणि शार्वी पुरणपोळ्या करत होत्या. नूतनताईंनी कटाची आमटी केली. छोटा ओजस पिचकारी घेऊन आजोबांच्या कुशीत शिरला. तेवढ्यात रागारागाने शिरीष बाहेर आला. ओजस, माझे इस्त्रीचे कपडे तूच भिजवलेस ना? पुढे ये, तू लपू नकोस आजोबांकडे, तुला चांगलाच फटकावतो आता. आनंदीने ते ऐकलं. अहो, माझ्याकडून पण त्याला 2 द्या चांगले. काल माझं पुस्तक सुद्धा फाडून ठेवलं त्याने. शिरीष त्याला खेचणार तेवढ्यात विश्वराजांनी शिरीषचा हात बाजूला केला. अरे मूर्खा, एवढ्या लहान लहान मुलांना मारताना काही वाटत नाही का रे तुम्हाला? मुलांवर कधीच हात उचलू नये. एवढं साधं मानसशास्त्र सुद्धा माहीत नाही तुम्हाला? आणि म्हणे आम्ही पालक झालो. तेवढ्यात पाकोळी पण आली आणि आजोबांच्या दुसऱ्या कुशीत शिरली. आजोबा, मी इथे लपले आहे ना, ते गिरीश आणि शार्वीला सांगू नका हा. फार वाईट आहेत ते दोघं. विश्वराजांना थोडं हसू आलं. बरं नाही सांगणार, तू लपून राहा. काय ग पाकोळी, तू काहीतरी मस्ती केली असशील म्हणूनच तुला शोधत असतील ना आई बाबा. आणि आई बाबांना कोणी नावाने हाक मारतं का? नूतनताईंनी विचारलं. अगं, मला किती त्रास देतात ते नूतन. ते ऐकताच विश्वराजांना हसायला आलं. तेवढ्यात शार्वी बाहेर आली. ए, तू बाहेर ये ग. बाबा सोडा तिला. बेडरूममध्ये सगळे रंग टाकून ठेवले तिने होळीचे. 2 फटके खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही ती, शार्वी म्हणाली. आली मोठी शहाणी. मुलांना हात तर लावून दाखवा तुम्ही. अरे मुलांशी प्रेमाने बोलायचं असतं, रागावून ओरडून नाही. आणि हात तर अजिबात उचलायचा नसतो मुलांवर. कसं वागता रे तुम्ही? मुलांशी कुणी असं वागतं का? तुम्हाला ना समजावण्यातच आयुष्य गेलं माझं. तोपर्यंत गिरीश आणि शिरी सुद्धा बाहेर आले होते. आई पाहिलंस ना, मुलांच्या मानसशास्त्राबद्दल कोण बोलतंय ते? नूतनताई हसल्या. मग काय रे, दुधापेक्षा दुधावरची साय जास्त प्रिय असते म्हणतात ना, ते काही खोटं नाही. काय हो, माझ्या मुलांवर एवढ्यांदा चिडलात, रागावलात, प्रसंगी त्यांना मारलत आणि आता त्यांनाच चांगले धडे देताय होय? नाही ग नूतन, तसं नाही. पहिल्यापासूनच मुलांशी प्रेमाने वागावं, प्रेमाने बोलावं, त्यांना त्यांची स्पेस द्यावी, अशा विचारांचंच आहे मी. कधीतरी काही वेळेस टाईम प्लीज घेतली असेल मी. बाकी अतिशय शांतप्रिय माणूस आहे मी. माझ्या रागावर माझं पूर्ण नियंत्रण आहे. बरं जाऊ देत, मला माझ्या या पिल्लांबरोबर आता खेळू देत. चला रे, आपण बाहेर होळी खेळू.
तुम्ही तुमच्या पिचकाऱ्या घेऊन या आणि रंगही आणा. नातवंडांना उचलून घेऊन विश्वराज बाहेर पडले. तेवढ्यात ओजसचं लक्ष त्यांच्या दाढीकडे गेलं. आजोबा, तुमच्या दाढीला व्हाईट कलर कोणी लावला हो? त्याने विचारलं. कुणी नाही रे, आपोआपच झाला. मी आता म्हातारा झालो ना, म्हणून झाली ती व्हाईट. मग मी कलरने ब्लॅक करून देऊ? ओजस म्हणाला. नको रे, आहे ती बरी आहे, ते म्हणाले. मग आजोबा, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाईन. ते तुम्हाला काहीतरी औषधं देतील. आपण संध्याकाळी जाऊया का डॉक्टरांकडे? ओजसने विचारलं. नको रे बाबा, डॉक्टरांकडे जायची काही गरज नाही. का? माझ्या आईसारखं तुम्ही इंजेक्शनला घाबरता की काय? त्याने विचारलं. नाही रे, कुणालाही घाबरत नाही मी, त्याचा गोड पापा घेत विश्वराज म्हणाले. मग आपण जाऊयाच डॉक्टरांकडे. तुम्ही म्हातारं नाही व्हायचं आजोबा. अगदी शिरीषचाच लेख शोभतोस तू, हसत हसत विश्वराज म्हणाले. तेवढ्यात पाकोळी म्हणाली. नाहीतर मग आजोबा आपण काम करूया, हे दाढीचे सफेद झालेले केस काढूनच टाकूया का? विचारायच्या आधीच तिने दाढीचा एक एक सफेद केस ओढायला सुरुवात केली. अगं अगं माझी पाकोळी, दुखतंय ग मला. नाही, काही नाही होणार आजोबा, हळूहळू करते मी, नाहीतर तुम्ही अजून जास्त म्हातारे व्हाल, ती म्हणाली. आणि तिच्या चिमुकल्या हाताने आजोबांचे दाढीचे केस ती ओढू लागली. काय रे तुम्ही, मला म्हातारं न करण्याच्या अघोरी युक्त्या आपापल्या बापाकडून बरोबर शिकलात दोघे जण. ते सगळं जाऊ देत. आपल्या बापाकडून बरोबर शिकलात दोघे जण, ते सगळं जाऊ देत. चला आता आपण होळी खेळूया, असं म्हणत विश्वराज त्यांना त्यांच्या अंगणातल्या गार्डनमध्ये घेऊन गेले. रंग काढले, त्यांना रंग लावले, स्वतः त्यांच्याकडून रंगाने माखून घेतलं. त्यांच्या पाठोपाठ सगळेच जण बाहेर पडले. एकमेकांना रंग लावून सगळेजण रंगपंचमी खेळले आणि त्यांचं ते चिमुकलं जग होळीच्या रंगीबेरंगी आनंदाच्या क्षणांनी आणि गोड आठवणींनी अगदी रंगून गेलं. चला, इथे चिमुकलं जग सीझन 2 सुद्धा संपला आणि खऱ्या अर्थाने ही कथा लिहून माझं पोट आणि मन भरलं. अर्थात कथा ऐकून तुमचंही भरलं असेलच अशी खात्री वाटते. हा चिमुकलं जग सीझन 2 जेवढा माझा होता त्याहीपेक्षा अधिक तो तुमचा होता. म्हणूनच थीम काय असावी, पात्रांचं एकमेकांशी बदललेलं वागणं कसं असायला हवं आणि अगदी सीझन 2 असं या कथेला नाव देऊया का, हे सगळे विचार तुमचेच होते. मी फक्त ते एकत्रित केले. तुम्ही दिलेल्या या सगळ्या सूचना चिमुकल्या जगाला दिलेली एक चिरंतन अविस्मरणीय भेट आहे. त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचीच शतशः आभारी आहे. अगोदरच सांगितल्याप्रमाणे चिमुकलं जग भाग 2 लिहिणं माझ्यासाठी खरोखरच एक चॅलेंज होतं. सांगितलं तर विश्वास वाटणार नाही, पण पहिला भाग लिहून पूर्ण व्हायच्या आधीच मी शेवटच्या भागाची रूपरेखा लिहून ठेवली होती. कारण माझ्या मते आपण सुरुवात कशी करतो यापेक्षा आपण कुठे आणि कधी थांबतो हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यावरच एखाद्या कलाकृतीचं यश अवलंबून असतं. म्हणूनच त्या कलाकृतीचा आनंद वाटत असतानाच योग्य वळणावर थांबणंही जरुरी असतं. तोच आनंद घेत घेत आज आपण थांबतोय. चिमुकलं जग सीझन 2चा निरोप घेत आपण थांबतोय आणि चिमुकलं जग सीझन 2चा निरोप घेतोय. भाग 2 मध्ये जशी कथेची थीम ठरवली होती त्याप्रमाणे खरोखरच त्या पात्रांना आणि त्यांच्यातल्या एकमेकांच्या नात्याला मी योग्य तो न्याय देऊ शकले असं मला मनापासून वाटतं. एकमेकांच्या प्रेमामुळेच, त्यांच्या काळजीपोटीच विश्वराज यावेळेस थोडे संयमाने वागले, नूतनताई नियमाने. शिरीष थोडा शांत झाला, गिरीश थोडा जबाबदार, आनंदी थोडी कॉन्फिडंट, शार्वी थोडी डाऊन टू अर्थ, थोडी नम्र झाली. तिचा इगो थोडा कमी झाला. कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याने एकमेकांचे गुणदोष सांभाळत एकमेकांसाठी स्वतःच्या स्वभावात जरूर तेवढे बदल केले. प्रत्येकाच्या स्वभावाच्या छटा थोड्या थोड्या बदललेल्या दाखवण्याचा प्रयत्न चिमुकलं जग सीझन 2 मध्ये केला होता. चिमुकलं जग सीझन 2 हा मोठा प्रवास नव्हताच. प्रवासातला एक छोटासा बोगदा होता आणि बोगदा म्हटलं की बोगद्याची आणि त्यातल्या त्या अंधाराची अगदी थोड्या वेळासाठीच मजा घ्यायची असते. बोगदा छोटासा असला तरी आनंददायी होता. कधी हसवणारा, कधी रडवणारा, कधी विचार करायला लावणारा असा हा छोटा बोगदा. यात पुढे काय होणार अशी हुरहुर नव्हती, पण पुढच्या भागात काय काय होणार अशी उत्सुकता मात्र निश्चितच होती, नाही का? पण हा प्रवास आज इथे संपतोय. खरं सांगते, मानवी मन फार लगेच कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करतं. माझ्याही बाबतीत अगदी तसंच झालं. सीझन 2 लिहून पूर्ण झाल्या झाल्या माझ्या मनात एक विचार आला. सीझन 1 चांगला होता की 2? आणि मग स्वतःशीच हसायला आलं. आलेला विचार झटकन मनातून काढून टाकला आणि कंपॅरिझन थांबवून टाकलं. दोन्ही सीझन एकमेकांना पूरकच होते असं स्वतःला समजावत राहिले. कारण एक चांगला एक त्याहून चांगला असं म्हणणं जरा अन्यायकारकच ठरलं असतं. अर्थातच पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग लिहिताना भावनांचा, विचारांचा, बुद्धीचा खूपच कस लागला. प्रत्येक भागात आसू आणि हसू याबरोबरच मनाला भिडणारा एक चांगला विचार द्यायचा सुद्धा माझ्या परीने मी प्रयत्न केला.
सगळे प्रसंग, प्रॉब्लेम्स आपल्या घरातलेच वाटावे असेच होते. फक्त ते अधिक चांगल्या प्रकारे, वेगळ्या पद्धतीने हाताळता येऊ शकतील का असं दाखवण्याचा प्रयत्न होता. आता तो किती यशस्वी ठरला ते मात्र मी नाही सांगू शकत. ते तुम्हालाच सांगावं लागेल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतच आहे. गेला महिनाभर खूप जास्त लिखाण झालं. त्यामुळे आता कथा किंवा कादंबरी लगेचच काही सुचेल असं वाटत नाही. काही वेळ मेंदूला विश्रांती देऊया. बघू पुढे कसं काय जमवता येईल ते. कथेच्या माध्यमातून लवकर भेटूच. तेव्हा पुन्हा नवीन जोमाने नवीन काहीतरी घेऊन येईनच. तुर्तास भाग 1 प्रमाणे दुसऱ्या भागावर सुद्धा आपण भरभरून प्रेम केलं त्याबद्दल मनापासून आभार. चिमुकलं जग सीझन 2 हा छोटासा प्रवास आपल्याला कसा वाटला ते नक्की लिहून कळवा. वेळेअभावी प्रत्येक कमेंटला उत्तर देणं बऱ्याचदा शक्य होत नाही, पण आपली प्रत्येक कमेंट मी मनापासून वाचते. आपल्या सगळ्यांच्या कमेंटची नेहमीच मला आतुरता असते. तेव्हा कथा ऐकत राहा, कमेंट करत राहा. बाकी अजून काय बोलावं? काळजी घ्या, हसत राहा आणि आपल्या चिमुकल्या जगासारखं आनंदी राहा. आपल्या सगळ्यांना होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप आणि गोड गोड शुभेच्छा.